नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमचं एमविटा सर्व्हिसेस तर्फे स्वागत करतो। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण फिक्स्ड इन्कम डेट म्युच्युअल फंड्स आणि फिक्स्ड इन्कमचे इतर पर्याय अशा या गोष्टीची माहिती घेणार आहोत। आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो, परंतु शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स, बँकेचे डिपॉझिट्स, रिअल इस्टेट, गोल्ड, कमोडिटी मार्केट असे अनेक पर्याय विचार करत असताना आपल्याला दर महिन्याला काहीतरी उत्पन्न यावं, फिक्स्ड काहीतरी आपल्याकडे पैसे यावेत, काही छोट्या काळासाठी गुंतवणुकी करायच्या असतात, त्यावेळेला काय करावं, अशा या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फिक्स्ड इन्कम हाही एक पर्याय उपलब्ध असावा आणि त्याचा आपण विचार नेहमी करत असतो। भारतामध्ये तर मॅक्झिमम गुंतवणूक ही बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये आहे आणि फिक्स्ड डिपॉझिट्सचे गुंतवणूकदार खूप आहेत आणि काय करावं काय नाही, व्याजदर या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक डेट म्युच्युअल फंडची माहिती आपल्या सगळ्यांकडे असावी या हिशोबाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर सर्वात सुरुवातीला आपण हे बघूयात की आपल्याकडे कोणकोणते पर्याय जास्ती करून वापरले जातात गुंतवणुकीसाठी। एक फिक्स्ड इन्कम ही कॅटेगरी झाली, त्याच्याशिवाय रिअल इस्टेट, शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट, गोल्ड अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये आपण पैसे ठेवत असतो। सोनं तर खूप पूर्वापार चालत आलेला आपला एक पर्याय आहे गुंतवणुकीसाठी। अनेक लोक पुढे लग्नांसाठी किंवा रिटायरमेंटच्या हिशोबाने सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवतात। सो आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा फिक्स्ड इन्कमच्या बाबतीचा विचार करतो त्यावेळेला सर्वात पहिला नियम म्हणजे मी असं सजेस्ट करेन तुम्हाला की कधीही सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवणे, म्हणजे आपण असं म्हणतो ना सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये नाही ठेवायची, तसाच हा पर्याय आहे। तर फिक्स्ड इन्कम मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करताना या गोष्टीची काळजी खूप घेतली पाहिजे की सगळे पैसे एकाच ठिकाणी, एकाच संस्थेमध्ये, एकाच बँकेमध्ये, एकाच पतपेढीमध्ये किंवा एकाच पद्धतीच्या गुंतवणुकीमध्ये ठेवणे हे धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हा एक प्रामुख्याने समोर येणारा मुद्दा आहे। पुढचा मुद्दा असा आहे की आपण आता शेअर मार्केटबद्दल विचार करू की शेअर मार्केटमधनं पण मी दर महिन्याला खरेदी विक्री करून किंवा माझ्या कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीने माझ्या माहितीप्रमाणे मी अभ्यास करून दर महिन्याला पैसे कमवेन असा काही लोकांचा एक होरा असतो। तर त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आताचा हा चार्ट दाखवू इच्छेन तुम्हाला की अप्स अँड डाऊन्स, म्हणजे शेअर बाजार खूप व्होलाटाईल आहे, खूप सारखा वर खाली होत राहतो आणि तो नेहमीच आपल्या मनाच्या विरुद्ध चालतो। आणि आपण जर दूरगामी काळापासून बघितलं, 1990च्या दशकापासून बघितलं तर पहिले 2 वर्ष खूप 125% रिटर्न्स मिळाले, त्याच्यानंतर पुढे 10 वर्ष फक्त 2% CAGRने शेअर बाजारने पैसे दिले, त्याच्यानंतर परत पुढच्या 4 वर्षामध्ये 46% CAGR झाला, परत 5 वर्षाच्या काळासाठी -1% आणि नंतरच्या 7 वर्षासाठी 12%। अशा पद्धतीने खूप मधला एक काळ असतो की ज्याच्यामध्ये शेअर बाजार रिटर्न नाही निर्माण करत आणि मग त्यावेळेला परिस्थिती आपल्याला फिक्स्ड इन्कम देण्याच्या पद्धतीत आपण जर विचार केला तर शेअर बाजाराचा आपल्याला उपयोग होऊ शकत नाही। लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करणे, संपत्ती तयार करण्याच्या हिशोबाने, दूरगामी रिटायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार, तुमच्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीनुसार तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, परंतु फिक्स्ड इन्कमसाठी शेअर बाजार हा काही सर्वोत्तम पर्याय आहे असं मला वाटत नाही। ठीक आहे, पुढे बघूयात। सोनं, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की पूर्वापार चालत आलेला हा पर्याय आहे। आपले आजोबा, आपले वडील याच पद्धतीमध्ये गुंतवणूक करत होते, सोन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे घरात सोनं असावं या हिशोबाने, इमर्जन्सीला उपयोगी पडतं वगैरे 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 कारणं देऊन ते आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात किंवा ते त्यांनी स्वतः ती केलेली असते। परंतु जर आपण ऍक्च्युअली आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की 2005 ते 2013 या काळामध्ये सोन्याचा दर 24% दर साल दर्शकडाने वाढला, पण त्याच्यानंतरची पुढची 5 वर्ष होती 2013 ते 2019 पुन्हा हा दर 0% राहिलेला आहे। म्हणजे जे आपण शेअर बाजारामध्ये बघितलं तसंच ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे। सोनं आपण जरी आपल्यासाठी आभूषण किंवा आपल्याला त्याला काहीतरी एक वेगळं महत्व असलं तरी सुद्धा ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि डिमांड आणि सप्लाय ह्याच्यानुसारच त्याचे भाव वर खाली होतात। म्हणून आपण जर गेले 25-30 वर्षाचा जरी आढावा घेतला तरी आपल्या असं लक्षात येईल की बाकी फिक्स्ड इन्कम ॲसेट्सचा सुद्धा विचार केला तर एकूणच ओव्हरऑल जर रिटर्न बघितलं तर तो खूप कमी आहे आणि शिवाय टॅक्सेस पण त्याच्यावरती भरमसाठ आहे।
सो या गोष्टींचा विचार करता फिक्स्ड इन्कमसाठी एकतर रेग्युलर इन्कम येणे हा पर्याय सोन्यामधनं उपलब्ध होऊ शकत नाही, परतावा त्या प्रमाणात नाही आणि टॅक्सेस जास्त, या हिशोबाने सोन्याला देखील प्रेफरन्स देणे योग्य राहणार नाही. पुढे काय आहे आपल्याकडे, तर रिअल इस्टेट. रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये सुद्धा जर आपण किमती बघितल्या आता या चार्टनुसार, तर 2012 ते 2015 मध्ये खूप चांगले रिटर्न्स, 20% आसपास, 12%, 17% असे रिटर्न्स त्याच्यामध्ये मिळाले. पण नंतरच्या काळामध्ये काय होत गेले, 10% 1.5% वर्षाला 1.8% पर्यंत हे दर खाली आलेले आहेत. अशा पद्धतीने जर रिटर्न मिळत गेले तर आपल्याला फिक्स्ड इन्कम, जेव्हा आपण विचार करतो की दर महिन्याला एक काहीतरी इन्कम मला आलं पाहिजे, त्यासाठी हा पर्याय कसा काय उपयोगी ठरू शकेल. दुसऱ्या याच्यामध्ये अडचणीची गोष्ट अशी की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट एकाच पर्टिक्युलर प्रॉपर्टीमध्ये करायला लागते. म्हणजे असं आपण नाही करू शकत ना की 5-5 लाखाच्या 10 प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या, असं याच्यामध्ये नाही होऊ शकत, किंवा 1-1 लाखाचे 10 प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या, असा प्रकार इथे उपलब्धच नाहीये. दुसरी गोष्ट लिक्विडिटी. आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी, एखादा फ्लॅट, एखादं दुकान, एखादा जमिनीचा तुकडा विकण्याचा विचार करतो, त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करून बघा, तुमचा स्वतःचा अनुभव असेल किंवा ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडनं, की विकणं किती अवघड आणि कष्टप्रद गोष्ट आहे. आणि शिवाय परत पुन्हा टॅक्सेस हेही त्याच्यावरती भरमसाठ आपल्याला भरायला लागतात. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता रिअल इस्टेटमधनं देखील फिक्स्ड इन्कम ही काय खूप आणि आता अनेक लोक मला सांगतील की भाड्याची गोष्ट, तर जे काही रेंट आपण रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा जर विचार केला तर तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकामध्ये, कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही वस्तीमध्ये जाऊन बघा, मी सांगतो हे गणित तुम्हाला साधारणपणे दिसेल. जी काय रिअल इस्टेटची कॉस्ट आहे, आज तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फ्लॅट खरेदी केला आणि त्याच ठिकाणी जर भाड्याने राहण्याचं ठरवलं तर वर्षाकाठी 2.5 ते 3% एवढंच भाडं त्याच्यामधनं मिळू शकतं. शिवाय मग तुमचे मेंटेनन्सचे खर्च, ॲक्च्युअल तो फ्लॅट मेंटेन करण्याचा खर्च, टॅक्सेस, म्युन्सिपल टॅक्सेस, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आल्याच, पण त्याच्याशिवाय आपल्याला हा एवढा खर्च रिअल इस्टेटमध्ये असतो. सो फिक्स्ड इन्कमसाठी दर महिन्याला उत्पन्न यावं या हिशोबाने रिअल इस्टेट हा काही फार योग्य पर्याय आहे असं मला वाटत नाही. पुढे बघूया. तर आपल्याकडे फिक्स्ड इन्कम या कॅटेगरीसाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत याचा आपण एकदा थोडासा अभ्यास करू. तर या स्लाइडमध्ये आपण बघूया. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खूप सगळ्यांना आवडती, प्रसिद्ध अशी ही योजना आहे. 15 वर्षाची योजना असते. याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्याबद्दल पण टॅक्स बेनिफिट मिळतो आणि याचं व्याज देखील टॅक्स फ्री आहे. फक्त याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की लिक्विडिटी. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पैसे याच्यातनं काढून घेऊ शकत नाही. 15 वर्षाची स्कीम आहे. 15 वर्षानंतर मॅच्युरिटी असते, त्यावेळेला तुम्ही पैसे काढू शकता. मध्ये काढायचे असतील तर 5 वर्ष 6 वर्ष पाठीमागे जा, त्यावेळेच्या बॅलन्सच्या 50% बॅलन्स, याच्या काय काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्सनुसार तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स, NSC किंवा इतर काही आहेत त्या 1 ते 5 वर्षाच्या स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये पण काही योजनांमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल टॅक्स बेनिफिट आहे, पण इंटरेस्ट मात्र त्याच्यावरचं टॅक्सेबल असतं. तुमच्या रेग्युलर इंटरेस्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. आणि पुन्हा लिक्विडिटीचा पण इश्यू आहे याच्यामध्ये. मधल्या काळात जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही ह्याच्यातले पैसे काढून घेऊ शकत नाही. काढलात तर तुम्हाला त्याच्यावरती पेनल्टी लागते. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणजे जसं आपण फिक्स्ड डिपॉझिट्सचा मगाशी विचार केला की आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये, बँकांमध्ये, पतपेढ्यांमध्ये, इतर ठिकाणी आपण फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवत असतो. तर या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या बाबतीमध्ये सुद्धा 1 ते 5 वर्षाचे टेन्युअर असतात. त्याचं पण इंटरेस्ट पूर्णपणे टॅक्सेबल आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल कोणताही टॅक्स बेनिफिट नाही. इंटरेस्ट तर टॅक्सेबल हातात येतच. शिवाय परत मध्ये काढताना लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहेच आहे. तुम्ही मध्ये जर FD तोडायला गेलात तर ते सांगतात तुम्हाला एवढ्या एवढे कमी मिळतील, म्हणजे ती पेनल्टी आपल्याला लागते. टॅक्स फ्री बॉन्ड्स हा एक पर्याय आहे. फार अजून लोकांना माहिती नाही आहे, तो खूप कमी लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि तेही जेव्हा उपलब्ध असेल तेव्हाच इन्व्हेस्ट करतात. आपल्या मनाला येईल त्यावेळेला आपण इन्व्हेस्ट केले असं टॅक्स फ्री बॉन्ड्समध्ये नाही आहे. ते देखील 5 ते 15 वर्षांच्या काळाचे असतात. त्याच्यावरचं इंटरेस्ट टॅक्स फ्री आहे, पण मग परतावा थोड्या प्रमाणामध्ये त्या कमी मिळतो. आणि विकायला गेलं तरी सुद्धा लिक्विडिटी मध्यम स्वरूपाची आहे असं आपण म्हणू शकतो. ब्रोकरच्या थ्रू तुम्हाला त्याचा व्यवहार करता येऊ शकतो. हाय यील्ड NCDs म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. म्हणजे हे एक प्रकारे इश्युअरला दिलेलं लोन आहे. इश्युअर म्हणजे कंपन्या, ज्या कंपनीने तो बॉन्ड किंवा डिबेंचर काढलेला आहे त्या कंपनीला तुम्ही दिलेलं हे कर्ज आहे. साधारणपणे 3 ते 5 वर्षाचे हे पेपर्स येतात
आणि ह्यांचं इंटरेस्ट मात्र पूर्णपणे टॅक्सेबल आहे, कारण हे तुमचं उत्पन्न म्हणून समजलं जातं आणि तुमच्या रेग्युलर उत्पन्नामध्ये हे तुमच्या स्लॅबप्रमाणे टॅक्सेबल होऊन जातं. ह्याच्यामध्ये देखील लिक्विडिटी खूप कमी आहे. तुम्हाला ब्रोकरच्या मार्फत समोर गिराईक मिळाल्याशिवाय त्याचा व्यवहार होत नाही. आणि ह्यांचं पुन्हा मगाशी रिअल इस्टेटच्या बाबतीत जो प्रश्न होता तोच, की 1,00,000, 10,000, 15,000, 25,000 अशी इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात नाही करता येत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही लाखांच्या पटीत 5 लाख, 10 लाख, 25 लाख अशा पटीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. सो टॅक्स फ्री हाय यील्ड एनसीडीज झाले. आता शेवटचे 2 पर्याय आहेत, फिक्स मॅच्युरिटी प्लॅन आणि डेट म्युच्युअल फंड्स. हे दोन्ही म्युच्युअल फंड कंपन्यांच्या थ्रू दिले जाणारे पर्याय आहेत. फिक्स मॅच्युरिटी प्लॅन हा जवळपास एफडीच्या जवळपास जाणार आहे. त्याच्यामध्ये 1 ते 5 वर्षाच्या स्कीम्स असतात. ह्याच्यामध्ये जे टॅक्सेशन आहे, की जे मिळणारा पैसा आहे हा तुम्हाला कॅपिटल गेन्स प्रमाणे कॅल्क्युलेट केला जातो. कॅपिटल गेन्स प्रमाणे कॅल्क्युलेट करताना पहिले 3 वर्ष त्याच्यावरती 15% टॅक्स सरसकट लागतो. त्याच्यानंतर मात्र जो 3 वर्षाच्या नंतरच्या काळासाठी जर गुंतवणूक केली असेल आणि ती जर मोडली तर त्याच्यातनं येणाऱ्या परताव्यावरती इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. इंडेक्सेशन एक कन्सेप्ट आहे जी तुम्हाला इन्कम टॅक्स तुमचे जे कोणी प्रॅक्टिशनर असतील ते सांगू शकतील, की ज्याच्यामध्ये एक इंडेक्स कॉस्ट पकडलेली असते. त्या कॉस्टनुसार आपली खरेदी किंमत आहे असं समजून उरलेल्या रकमेवरतीच आपल्याला टॅक्स भरावा लागतो. सो तो एक फायदा त्याच्यामध्ये मिळतो. पण फिक्स मॅच्युरिटी प्लॅनमध्ये मात्र पहिल्यासारखंच तुम्हाला एफडी सारखंच इंटरेस्ट हे पैसे काढून घेताना तुम्हाला त्याच्यामध्ये लिक्विडिटीचा इश्यू आहे. मध्येच पैसे काढून घेता येणं शक्य नाही. जेव्हा ती फिक्स मॅच्युरिटी प्लॅनची मॅच्युरिटी असेल तेव्हाच तुम्ही ते पैसे काढू शकता. डेट म्युच्युअल फंड्स, जे इतर फिक्स मॅच्युरिटी प्लॅनच्या व्यतिरिक्त जे डेट म्युच्युअल फंड्स आहेत, जसे की बॉन्ड्स आहे, बॉन्ड फंड आहे किंवा शॉर्ट टर्म बॉन्ड फंड, वेगवेगळ्या प्रकारचे गिल्ट फंड, जीस्टेक फंड, वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्सचे ऑप्शन्स या कॅटेगरीमध्ये आहेत. हे साधारणपणे 1 दिवसापासून ते 5 वर्ष 10 वर्षाच्या काळासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स डिझाईन केलेल्या असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. ह्याच्यावर देखील टॅक्सेशन मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कॅपिटल गेन स्वरूपात लागत असल्यामुळे तुम्ही जर 20%, 30% टॅक्स स्लॅबमध्ये जरी असलात तरी सुद्धा तुम्हाला कमी टॅक्स ह्याच्यावरती भरायला लागतो. तो एक फायदा ह्याच्यामध्ये होतो. आणि हा जो फायदा आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यामध्ये जर आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करून बघितलं तर मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की जे आपल्याला ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत त्याच्यापेक्षा जवळपास 200 बेसिस पॉईंट्सपर्यंत जास्त व्याज मिळण्याची क्षमता या बॉन्ड्समध्ये कॅपिटल गेन सिस्टमने टॅक्स लागल्यामुळे होऊ शकतो. असा हा पर्याय आहे. आणि ह्याच्यामध्ये लिक्विडिटीचा जर आपण विचार केला डेट म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये लिक्विडिटी प्रचंड आहे, कारण तुम्हाला ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला तुम्ही रिडम्पशनचं बटन दाबून पैसे काढून घेऊ शकता. टॅक्स 3 वर्षाच्या आत काढले तर तुम्हाला नॉर्मल टॅक्स, 3 वर्षाच्या नंतर काढले तर इंडेक्सेशन सकट टॅक्स, हा बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये आहेच आहे. सो लिक्विडिटीचा विचार डेट म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये खूप चांगला आहे. आता आपण बघूयात की डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे खरोखर फायदे काय आहेत. सर्वात पहिला फायदा म्हणजे तुम्हाला व्होलॅटिलिटीपासून सुटकारा मिळतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर जसं प्रत्येक महत्त्वाच्या घटनेवरती शेअर बाजार वर खाली होत असतो, आरबीआयची पॉलिसी, सरकारचे नियम, जिओपॉलिटिकल टेन्शन्स, वेगवेगळ्या गोष्टींच्यामुळे वेगवेगळे प्रकार, नॅचरल कॅलॅमिटीज, त्याच्यामुळे सुद्धा मार्केट जोरदार वर खाली होत राहतं. आता या गोष्टींचा परिणाम डेट मार्केटवर देखील होतो, पण तो दूरगामी असल्यामुळे त्याचे झटके बसत नाहीत. तो तुम्हाला कमी व्होलॅटिलिटी मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ठेवून देतो. दुसरा फायदा असा आहे की डायव्हर्सिफाईड असेट क्लास. म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही एका बॉन्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करता त्यावेळेला तुम्हाला सरकारी बॉन्ड्स, स्टेट गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स, प्रायव्हेट कंपन्यांचे बॉन्ड्स, असे वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचा एक पोर्टफोलिओ आहे आणि त्या पोर्टफोलिओमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. असं नाही होते की तुम्ही एकाच कंपनीला पैसे दिले. जसं रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये तुम्ही एकच फ्लॅट खरेदी केला तर पूर्ण पैसे त्या एका फ्लॅटमध्ये. जर तुम्ही एफडी केली तर तुमची एकच त्या एका बँकेमध्येच ते एफडी आहे. असा प्रकार इथे होत नाही. तुम्ही जेव्हा एका म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा पुढे कमीत कमी 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्समध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट झालेले असतात. सो एक डायव्हर्सिफिकेशन पण तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं. कॅपॅसिटी टू जनरेट रेग्युलर कॅश फ्लो, तिसरा फायदा. ज्या व्यक्तींना रिटायरमेंट नंतर पेन्शन स्वरूपात पाहिजे किंवा गृहिणी आहेत त्यांना दर महिन्याला पैसे यायला पाहिजेत, साचवलेले पैसे, ते रेग्युलर ते पैसे त्याच्यामध्ये ठेवून
मंथली डिव्हिडंड ऑप्शन किंवा SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी जर चर्चा केल्यात तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन किंवा मंथली डिव्हिडंड वापरून तुम्ही डेट म्युच्युअल फंडमधनं दर महिन्याला परतावा घेऊ शकता. ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतील त्याच्या बाबतीत. चौथा पर्याय आहे फ्लेक्झिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन. म्हणजे काय तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 दिवसापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या काळाच्या स्कीम्स आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे दर महिन्याला पैसे येत आहेत, पगाराचे पैसे येत आहेत किंवा कुठून काही फंड फ्लो होतोय आणि ते तुम्हाला 2-4 महिने 6 महिने लागत नाही, तर तुम्ही 2-4-6 महिन्यांसाठी सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता, 15 दिवसांसाठी सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आणि 5 वर्ष 10 वर्ष अशा दूरगामी काळासाठी सुद्धा इन्व्हेस्ट करणाऱ्या स्कीम्स तुम्हाला डेट म्युच्युअल फंड ऑफर करतात. तो हा एक फायदा आहे. अजून काय ॲडव्हान्टेजेस आहेत डेट म्युच्युअल फंडचे तर मगाशी सांगितलं जसं टॅक्स इफिशियंट सर्वात बेस्ट की नॉर्मल कुठल्याही इन्कम टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये सरसकट इन्कम टॅक्स लागतो. त्याच्याऐवजी तुम्हाला इथे रिअल इस्टेटप्रमाणे कॅपिटल गेन टॅक्स लागतो, तोही इंडेक्सेशन बेनिफिट सकट. त्यामुळे इथे हे डेट म्युच्युअल फंड खूप चांगला एक पर्याय ठरतात. हायर लिक्विडिटी कम्पेअर्ड टू इन्व्हेस्टिंग इन टू डायरेक्ट बॉन्ड्स. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्ही एखाद्या कंपनीचा बॉन्ड घेतला तर तो बॉन्ड जेव्हा मॅच्युअर होईल त्यावेळेपर्यंत तुम्हाला थांबायला लागेल आणि मग तुम्हाला पैसे मिळतील किंवा त्यांच्या इंटरेस्ट पेमेंटच्या डेट वेळेलाच तुम्हाला इंटरेस्ट येत राहील. म्हणजे तुम्ही जेव्हा एका म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा तुमचा पैसा एका पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट झालेला असतो. सो तुम्हाला दर महिन्याला पाहिजे, दर महिन्याला 3 महिन्यातून पाहिजे, 6 महिन्यातून पाहिजे, वर्षातून एकदा पाहिजे, तुमच्या गरजेनुसार तुम्हाला इंटरेस्ट किंवा रिटर्नचा परताव्याचं मुदत ठरवता येते आणि पैसे काढून घेताना सुद्धा तुम्हाला लिक्विडिटी आहे. तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्या तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. अव्हेन्यू फॉर जनरेटिंग इन्कम ओव्हर लॉंगर पिरियड. 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे ठेवून दर महिन्याला दर जो काही तुमची गरज असेल त्याप्रमाणे पैसे घेण्याची व्यवस्था करू शकता. फ्लेक्झिबल इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन. 1 दिवसापासून 10 वर्षापर्यंत जी तुमचं टार्गेट आहे त्याप्रमाणे स्कीम निवडा, त्याप्रमाणे तुमचे पैसे, तुमचा परतावा तुम्हाला मिळेल. ह्या डेट म्युच्युअल फंडचा अजून एक फायदा. आता डेट म्युच्युअल फंड वर्सेस ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आहे, जे आपले पारंपरिक इन्व्हेस्टमेंटचे पर्याय आहेत त्याच्यापेक्षा डेट म्युच्युअल फंड आपल्याला वेगळं आणि जास्तीचं काय देतं. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज ऑफर लिमिटेड and fixed period of investment, whereas debt mutual fund offer इन्व्हेस्टमेंट सोल्युशन फॉर 1 day to 10+ year. म्हणजे जर तुम्ही डिपॉझिट्स करायला गेलात तर तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष एवढे 5च पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्ही डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला गेलात तर तुम्हाला 1 दिवसापासून 10 वर्षाच्या वरच्या काळापर्यंत जे काही दिवस तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तेवढ्या दिवसाचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. SIP, STP, SWP हे ऑप्शन्स तुम्हाला म्युच्युअल फंड्सच देऊ शकतो. SIP, SWP मी तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही आहे. STP हे सगळे पर्याय तुम्हाला तुमचे वेल्थ प्रॉपरली मॅनेज करण्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोलू शकता. प्रॉपरली मॅनेज करण्यासाठी काय करता येईल हे तुम्हाला तो या पर्यायांच्याद्वारे खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून देऊ शकतो. मल्टिपल स्कीम कॅटेगरीज अंडर डेट स्कीम्स ऑफर सोल्युशन फॉर एव्हरी मार्केट. म्हणजे बाजारामध्ये वेगवेगळे बदल होत असतात किंवा प्रत्येकाच्या आपल्या गरजा पण वेगवेगळ्या असतात. या प्रत्येकाच्या गरजांप्रमाणे आपल्याला वेगवेगळे बॉन्ड मार्केट, मनी मार्केट अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटचे फंड्स आपल्याला तिथे स्कीम्स आपल्याला उपलब्ध असतात. मग आपण आपल्या फक्त GSEC एखाद्या माणसाला म्हटलं मला काहीच कोणत्याच पद्धतीची रिस्क नको, मला फक्त सरकारी बॉन्ड हवेत, तशाही पद्धतीच्या स्कीम्स तिथे उपलब्ध असतात. तुम्ही त्या निवडू शकता. आणि डेट म्युच्युअल फंडला कॅपिटल गेनचा बेनिफिट 36 महिन्यांच्या वरती, 3 वर्षाच्या वरती तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट ठेवली तर तुम्हाला विथ इंडेक्सेशन कॅपिटल गेन टॅक्सच फक्त लागेल. सो कमीत कमी टॅक्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परतावा घेण्याची संधी याच्यामध्ये आहे. सो थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर आम्हाला सांगा, आम्हाला कळवा. अजून काय तुम्हाला माहिती हवी असेल त्याच्यासाठीही तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.